हातकणंगले तालुक्यातील आळते इथली पूर्वीची प्रवीण आदित्य स्पिनिंग मिल ही इंडोकाउंट या खासगी कंपनीने चालवायला घेतली आहे. पूर्वीपासून आळते, हातकणंगले, मजले, कुंभोज, नेज, हिंगणगाव आणि नरंदे परिसरातील 200हून अधिक स्थानिक कामगार या मिलमध्ये काम करतात. परप्रांतीय कामगार देखील या कंपनीत काम करतात. पण गेल्या 3 वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना अद्याप कायम करण्यात आलेलं नाही. याबाबत स्थानिक कामगारांनी अनेक वेळा कंपनी प्रशासनाकडे मागणी करूनही कंपनीने सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. याउलट कंपनी प्रशासनाकडून स्थानिक कामगारांवर अन्याय होत असून स्थानिक कामगारांना कामावरून कमी केलं जात असल्यानं याच्या निषेधार्थ कामगारांनी माजी आमदार राजीव आवळे यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन पुकारलंय. आमच्या हातकणंगले तालुक्यातल्या भूमिपुत्रांच्यावरती प्रचंड मोठा अन्याय व्हायला लागलेला आहे आणि ही आज सगळेच कार्यकर्ते आमच्या तालुक्यातले असल्यामुळं या तालुक्यातले काही आम्ही सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्यांनी आम्हाला आज भेटून इथं निवेदन दिलं आणि खरोखर यांची जर भावना समजावून घेतली तर अत्यंत या लोकांच्यावरती अन्याय व्हायला असं लक्षात आलेलं आहे. ही सगळे कामगार या कंपनीमध्ये 20-20 वर्ष काम केलेले आहेत, पण या लोकांना कामावर अजून त्यांना कायमस्वरूपी केलेलं नाही आहे. आणि या कंपनीचा आतला एक डाव आहे की त्यांनी बाहेरची UP बिहारची लोकं आणून तिथं त्या ठिकाणी काम करून घ्यायला लागलेले आहेत आणि मग स्थानिक भूमिपुत्रांना तिथं कामावरनं काढायचं आणि UP बिहारवाल्या लोकांना तिथनं इथं कामावर आणायचं, हा आमच्या स्थानिक कामगारांच्यावर आणि आमच्या या सगळ्याच भूमिपुत्रांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय ही कंपनी करायला लागलेली आहे. यासाठी आम्ही सगळे शिष्टमंडळ भेटून तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे आणि आता आम्ही प्रशासनालाही तिथल्या इंडोकॉन कंपनीच्या प्रशासनाला सुद्धा आम्ही भेटून चर्चेला बोलवलेलं आहे. तिने कसे प्रतिसाद देतात ते बघणार आहे. अन्यथा आम्ही सगळेच रस्त्यावर उतरून कंपनी बंद पाडण्याच्या मार्गाचा आम्ही निर्णय घेणार आहोत. इंडोकाउंट कंपनीनं स्थानिक कामगारांना कायम करून घ्यावं, कंत्राटी पद्धत रद्द करावी, पगार स्लिप, पगारी रजा आणि वर्षभरातील बोनस मिळावेत, महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळी देऊ नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांची दखल न घेतल्यास स्थानिक कामगार आपल्या परिवारातील सदस्यांसह इंडोकाउंट कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन करतील असा इशारा हातकणंगलेचे नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय.